नक्कीच सलामीची जोडी पाहायला मिळते. अजय आणि नामदेव असेल, स्ट्राइक वरती असेल अजय आणि नॉन स्ट्राइकला असेल नामदेव. सॉरी राजेश आणि नामदेव असेल. षटला पहिल्या षटला पहिला चेंडू असेल राजेश साठी. हो यावेळेला स्विंग आणि चेंडू येतोय वाईटच्या दिशेला असेल. पंचांनी दोन्ही समांतर अस्थिर केलेत आणि चेंडू येतोय वाईट. एक सिंगल रोटेट केली जाते. टीम उंबरमानच्या खात्यामध्ये नक्कीच संघाचे श्री गणेश आकडे उपयोगात पाहायला मिळत आहे. नक्कीच पहिल्या षटकातला पहिल्यांदा एक चेंडू फेकला जाईल. षटकातला पहिला चेंडू असेल कशा प्रकारे फेस केला जाईल राजेश साठी. यावेळेला चांगला बिस्टॅमिंग स्टॉक फक्त या ठिकाणी नक्कीच चुकीचं क्षेत्ररक्षण सुद्धा होतं. या ठिकाणी एकदा पूर्ण दुसरीच्या नादात सॉरी एकच धाव समाधान मानावं लागेल. एकच्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. नक्कीच प्रत्येकी सामने 3 षटकाचे खेळवण्यात येतील. नक्कीच ज्या दिवसाची आपल्याला गरज होती तो दिवस आज येऊन टेपलाय. नक्कीच मेगा फायनल साठी या ठिकाणी पाहायला गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला असेल टीम बेंगलपाडा तर दुसऱ्या बाजूला असेल टीम उंबरवाली. षटकातला पुढील चेंडू असेल यावेळेला नामदेव असेल ना स्ट्राइक वरती. हो यावेळेला आडव्या बॅटने मारायचा होता परंतु डोट चेंडूची सांगता या ठिकाणी प्राप्त होते. स्विंग अँड मिस कुठेतरी चेंडू मध्ये थोडंसं स्विंग होताना पाहायला मिळतं आणि चेंडू डोट डिलिव्हरी प्राप्त करतोय. नक्कीच उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. षटकातला पुढील चेंडू असेल कशा प्रकारे फेस केला जाईल. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक हँड वरती पाहायला मिळेल नामदेव डोलस असेल. पंचस्थान स्ट्रेट करायचा आहे. षटकातला पुढील चेंडू असेल बघूया P1 चं षटक असेल पाहायला गेलं तर. षटकातला पुढील चेंडू असेल P1 चं षटक नक्कीच हाणामारीचं षटक पाहायला गेलं तर. हो यावेळेला श्रीनारायण स्ट्रोक पडलाय. चेंडू चाललाय एक्स्ट्रा रिझन मध्ये शोधला गॅप लावला नाही. चेंडू चाललाय दन दन करीत हा येतो दर्जेदार चौकार. नक्कीच नामदेव डोलस मात्र थांबणार नाहीये. नक्कीच एक चेंडू येतोय पार एक चौकार येतोय. चेंडू अनबाउन्स जातोय बॉन्डलांच्या बाहेर. येतील 4 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल नामदेव साठी. विकेटचं पतंग जात आहे. नक्कीच फलंदाज होतोय गॉन. नक्कीच नामदेवची केली या ठिकाणी संपुष्टात होते. धक्का क्रमांक लागतोय पहिला. बॅक टू द पहिल नसेल नामदेव डोलस. नक्कीच नामदेवची जागा भरून जाताना पाहायला मिळेल. तन्मय असेल नक्कीच कुठेतरी चौकार मारून नाखुश असेल कारण की बॅटची लिडिंग घेस लागते आणि विकेट किपर मात्र चुकी करणार नाहीये. नक्कीच विकेटचं पतंग पाहायला मिळतंय. नक्कीच मोठा ब्लास्ट आला होता परंतु उत्तम दर्जाची गोलंदाजी दाखवली गोलंदाज ऋतिकने. नक्कीच विकेटचं पतंग काढलाय. नक्कीच या वेळेला असेल स्ट्राइक हँड वरती असेल तन्मय असेल. षटकातला पुढील चेंडू असेल अजूनही काही षटक पहिले षटकातले काही चेंडू शिल्लक असतील तन्मय साठी. हो याला फुलेंचा चेंडू लोप केला होता परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय. उत्तम दर्जाचा झेल होता परंतु मिस्टॅमिंग स्टॉक फसतोय. चेंडू चाललाय धरती माझ्याला स्पर्श करत आहे तो दर्जेदार चौकार. तन्मय मात्र थांबणार नाही. पुन्हा एकदा 4च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. खूपच महागडे षटक ठरतं यावेळेस. लगातार 2 चौकार आलेत. धावसंख्या मात्र स्थिर राहते चौकारच्या मदतीने 10 या आकड्यावरती. षटकाला पुढील चेंडू असेल स्ट्राइक हँड वरती असेल तन्मय वांगरे. हो यावेळेला पुन्हा एकदा अग्रेस लाईन चांगला ग्राउंड फटका खेळलाय. एक्स्ट्रा रिझन मध्ये उचलेल फेके करेल तोपर्यंत नक्कीच एक सिंगल दिले जाईल. त्याचं नक्कीच 1च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. फक्त षटक क्रमांक होतय पहिलं समाप्त आणि धावसंख्या स्थिर राहते 11 या आकड्यावरती. नक्कीच 1 डाऊन ला आलेला फलंदाज पाहायला मिळतोय तन्मय बांगरे असेल. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर राहते 11 या आकड्यावरती. 50 स्पीड अप करायचा आहे.
नक्कीच पंच सामना स्पीडअप करायचा आहे, कोणती टीम मीटिंग करून द्यायचे नाही, अन्यथा 2 रनांना पॅनलाइज केलं जाईल. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. एक गडी बाद 11ची धावसंख्या पाहायला मिळते टीम उंबरमाळी संघाची. नक्कीच दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू असेल, गोलंदाज ट्रॅकवर असेल नितीन. षटकातला पहिला चेंडू असेल तन्मयसाठी, बघूया. ओ यावेळेला अक्रॉस द लाईन फटका सजतोय का, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. नक्कीच चेंडू चाला सीमा पार, हा येतो इवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तन्मय भांगरे मात्र थांबणार नाहीये, चेंडू चाला सीमा पार, हा येतोय दर्जेदार षटकार. नक्कीच 6च्या सरासरीने धावसंख्या प्रकार जुळली जाईल 17 या आकड्यावरती. नक्कीच पहिला चेंडू लोप केला होता, परिणामी चेंडू आला सीमा पार. षटकाला पुढील चेंडू असेल, कशा प्रकारे फेस केला जाईल, तन्मय मात्र थांबणार नाहीये. यावेळेला बॅटची लिडिंग लागते, विकेट किपर चुकी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी नक्कीच चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच कमबॅक करतो गोलंदाज नितीन. नक्कीच फलंदाज तन्मयला काय पण पूर्णपणे रोखून ठेवण्याचे काम करताना दिखवतोय, कारण की पहिल्या चेंडूवरती मोठा पारी फटका, परंतु दुसरा चेंडू येतोय डॉट डिलिव्हरी. नक्कीच सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर नक्कीच कॉम्बिनेशन करून दाखवतोय. षटकाला पुढील चेंडू असेल, यावेळेस कशा प्रकारे फेस करणं गरजेचं असेल. यावेळेला बॅटची लिडिंग लागली, चेंडू मागे चला उचलेल फेके करेल तोपर्यंत नक्कीच गुड रनिंग बिंदू विकेट. पाहायला गेलं तर एक सिंगल नक्कीच रोटेट केली जाते टीम उंबरमाळच्या खात्यामध्ये. नक्कीच या ठिकाणी चेंडूवर येते एक सिंगल. 1च्या सरासरीने धावसंख्या आमच्या स्कोर कोड पाहायला मिळते 18 या आकड्यावरती. एक गडी बाद 18ची धावसंख्या पाहायला मिळते टीम उंबरमाळी संघाची. षटकातला पुढील चेंडू असेल राजेशसाठी. आडव्या बॅटने चेंडू लोप केला, उचलेल फेके करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच रोटेट केली जाईल. नक्कीच 1च्या पद्धतीने धावसंख्या आपल्या स्कोरवरती पुन्हा एकदा जोडली जाईल 19 या आकड्यावरती. नक्कीच उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते नितीन या गोलंदाजाकडून. पूर्णपणे पहिल्या चेंडूवर येते मोठा ब्लास्ट, त्यानंतर येतात प्रत्येकी चेंडू सिंगल किंवा डबल. याला बॅटची लिडिंग लागते, चेंडू चाला क्षेत्ररक्षक उचलेल फेके करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच पुन्हा एकदा जुळली जाईल. काय घडतंय काय बिघडतंय टीम मेंगलपाडा संघासमोर. नक्कीच प्रत्येकी चेंडूवर एक सिंगल रोटेट केली जाते. नक्कीच मेगा फायनलचा थरार पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम असेल मेंगलपाडा तर दुसऱ्या बाजूला असेल टीम उंबरमाळी. दोन गावांमध्ये लढत पाहायला मिळते. नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. अजूनही दुसऱ्या षटकातले काय चेंडू शिल्लक असतील गोलंदाज नितीनचे. षटकातला पुढील चेंडू असेल राजेशसाठी, बघूया. यावेळेला आठव्याचा चेंडू मागे फिरकावून दिला, चेंडू चाला रिझन मध्ये, चेंडू उचलेल फेके करेल तोपर्यंत वाघाच्या वेगाने चित्त्याचे चपळाने होतील का 2 धावा पूर्ण व्हायचं नक्कीच. अशा 2 धावा प्रकारचे जुळल्या जातील. बघता बघता षटक क्रमांक होत आहे दुसऱ्या समाप्ताने धावसंख्या पाहायला मिळते 22 या आकड्यावरती. नक्कीच 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतो आणि धावसंख्या पाहायला मिळते 22 या आकड्यावरती. नक्कीच मेंगलपाडा संघाने कोणती टीम मीटिंग करायची ना मित्रांनो, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. अजून आपल्याला दुसरे संघ खेळवायचे आहेत. नक्कीच मेगा फायनलचा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण आपण कोणती टीम मीटिंग करायची नाही, सर्व संघांना उजेडात खेळायची दक्षता घ्यायची आहे. नक्की स्पीडअप करायचा आहे पंच. नक्कीच सांगितलं तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज ट्रॅक वरती आलाय, गोलंदाज कृष्णा असेल. नक्कीच 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतो आणि धावसंख्या पाहायला मिळते 22 या आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल कृष्णा या गोलंदाजाचा. यावेळेला पुलेचा चेंडू लोप केलाय, चेंडू चाललाय
सीमा पार, हा येतो पुन्हा एकदा षटकार. तन्मय बांगरे मात्र थांबणार नाही. चला फुलेंचा चेंडू नक्कीच आडव्या बॅटने लोप करून दाखवलाय. चेंडू चला सीमा पार, हा येतो दर्जेदार षटकार. नक्कीच 6च्या सरासरीने धावसंख्या आमच्या स्कोरवरती जोडली जाईल 28 या आकड्यावरती. नक्कीच प्रत्येकी गोलंदाजाच्या प्रत्येकी पहिल्या चेंडूवर येते मोठा ब्लास्ट. नक्कीच खूपच मागणं षटक ठरत आहे. नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते 28 ऑन द बोर्ड. काय फलंदाजी होते तन्मय बांगरेच्या माध्यमातून पाहायला गेलं तर. संसेवक कुठे असेल तर त्याने बोंडीचा ताबा घ्यायचा आहे, अन्यथा पॅनलाच गेला जातील. तो संसेवक सुद्धा बोंडीचा ताबा घ्यायचा आहे, चेंडू हरवून द्यायचा नाही. षटला पुढील चेंडू असेल, तिसऱ्या षटला पुढील चेंडू. यायला पुन्हा मोठा पारी फटका खेळायचा होता, पण अन्यथा चेंडू आलाय. स्विंग अँड मिस, कुठेतरी चेंडू मध्ये परिवर्तन करता आणि चेंडू ते स्विंग अँड मिस. नक्कीच चेंडू ते डॉट डिलिव्हरीची सांगता या ठिकाणी प्राप्त होते. धावसंख्या मात्र स्थिर होते या ठिकाणी 28 या आकड्यावरती. यावेळेला आता एखादा चेंडू आले येतो का क्षेत्ररक्षक मिस्टॅमिन स्टॉक पासतो. यावेळेला क्षेत्ररक्षक मात्र चुकी करणार नाही. तन्मय बांगरेची खेळ होते संपुष्टात. बॅक टू द पवेलियन असेल, धक्का क्रमांक लागतो दुसरा. फलंदाज होतोय गॉन. नक्कीच या ठिकाणी तन्मय बांगरेची खेळ केली संपुष्टात. नक्कीच तन्मयची जागा भरून जाताना पाहायला मिळेल. सागर असेल, नक्कीच तन्मयची जागा भरून जाताना पाहायला असेल सागर असेल. पंच सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या मात्र स्थिर होते 28 या आकड्यावरती. 2 गडी बाद 28 पंचाई उमरवाडी संघाची धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेला चांगला हात एखादा चेंडू उडवला, चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक उचलेल फेके करेल तोपर्यंत वाघाच्या वेगाने चित्त्याच्या चपराने होतील का 2 पूर्ण. हेच नक्कीच या ठिकाणी 2 यशस्वीरित्या पार पाडतात टीम उंबरवाडी संघ. नक्कीच 2च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. नक्कीच राईट आणि लेफ्टचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते टीम उंबरवाडी संघाकडून असेल. स्ट्राईक हँड वरती असेल सागर. यावेळेला एअरकरचा प्रयास होता, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं. नक्कीच उचलेल फेके करेल तोपर्यंत एकदा पूर्ण दुसरीच्या नादात असेल. याच नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतो आणि चुकीला कधी माफी नसते. चेंडू चालला बोंड लाईनच्या बाहेर, हा येतो चौकार. अशा 6 धावा प्रकारचे जुळल्या जातील. हेच नक्कीच 6 धावा प्रकारचे जुळल्या जातील. हेच नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय टीम बेंगलवाडा संघाकडे. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. अशा 6 धावा प्रकारचे जुळल्या जातील. 6च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल 36 या आकड्यावरती. खूपच मागणी षटक असेल, तसेच गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला गेलं तर चुकीचे पैकी या ठिकाणी पाहिली गेली. नक्कीच खूपच मागणी षटक सुद्धा ठरत आहे आणि त्याचे क्षेत्ररक्षण सुद्धा ठरत आहे, कारण की पैकी चुकीच्या लेंथवर केली गेली आणि चेंडूवर आला हा चौकार. अजून षटकाला पुढील चेंडू असेल सागर साठी. बघूया यावेळेला आता एकाचा चेंडू स्थिर राहतो. सोरी पंचांनी वाईट घोषित केला. एक सिंगल नक्कीच जुळली जाईल पुन्हा एकदा. नक्कीच कुठेतरी चेंडू मध्ये स्विंग पाहायला मिळतो आणि चेंडू जातो औष्टिकच्या बाहेर. हा येतो पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. धावसंख्या पाहायला मिळते 37 ऑन द बॉल. षटकाला पुढील चेंडू असेल सागर साठी. यावेळेला आता एकाचा चेंडू खाली येतोय का क्षेत्ररक्षक. येस नक्कीच क्षेत्ररक्षक मात्र चुकी करणार नाही. या ठिकाणी सागरची खेळली जाते संपुष्टात.
बॅक टू द पवेलियन असेल. नक्कीच फलंदाज होता बाद. धावसंख्या पाहायला मिळते 37 ऑन द बोर्ड. 18 चेंडू आणि 38 रनांचं टार्गेट तोडावं लागेल. टीम बेंगलपाडा संघासमोर मोठं रनांचं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 38 रनांचं टार्गेट तोडावं लागेल. वालीपाडा संघाचा 12 प्रतिनिधी आणि साई प्रेमी विजेपाडा संघाचा 12 प्रतिनिधी कुठे असेल तर त्याने आमच्या टोस्का बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. वालीपाडा संघाचा 12 प्रतिनिधी कुठे असेल तर त्याने टोस्का बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नक्कीच त्या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. नक्कीच त्या ठिकाणी वालीपाडा संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारले आणि इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षणासाठी टीम साई प्रेमी विजेपाडा संघाला या पुढील सामना असेल. नक्कीच मेगा फायनल साठी या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिला सामना आहे उंबरमाली पक्ष बेंगलपाडा. नक्कीच 18 चेंडू आणि 38 रनांचं टार्गेट तोडावं लागेल. टीम बेंगलपाडा संघाला खूप रनांचं टार्गेट आहे. 18 चेंडू मध्ये सेट करावं लागेल. नक्कीच सलामीची जोडी पाहायला मिळते. निवृत्ती आणि विजय असेल. तब्बल 18 चेंडू आणि बनवावे लागतील. 38 रनांचं टार्गेट तोडावं लागेल. खूप मोठं टार्गेट सेट केलं तर टीम उंबरमाली संघाने. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. षटकला पुढील चेंडू असेल. गोलंदाज ट्रॅकवर आलाय तन्मय. स्ट्राईक हँड वरती पाहायला मिळेल. निवृत्ती हा फलंदाज. षटकला पुढील चेंडू असेल. हो याला काय घडतंय काय बिघडतंय. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच पहिला चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू असेल कारण की चेंडू येतोय निर्धाव. षटकला पुढील चेंडू असेल. नक्कीच मेगा फायनलचा थरार पाहायला मिळतो. षटकला पुढील चेंडू असेल. हो याला बॅटची लिडिंग जाते. चेंडू मागे चाला क्षेत्ररक्षक उचलेल फेके करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच जुळली जाईल दुसरीच्या नादात. याचं नक्कीच दुसरी पण पूर्ण अशा 2 दादा प्रकारचे जुळल्या जातील. दोन चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या टीम बेंगलपाडा संघाने. षटकातला पुढील चेंडू असेल. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील टीम बेंगलपाडा संघाला कारण की 38 रनांचं टार्गेट तोडायचं असेल तर मोठे फोटे येणार गरजेचं असेल कारण की या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा पाहायला मिळते. नक्कीच चेंडू कुठेतरी स्विंग होताना पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर निर्धार चेंडूची सांगता या ठिकाणी पुन्हा एकदा प्राप्त झाली. षटकातला पुढील चेंडू असेल. हो याला काय घडतंय काय बिघडतंय. स्विंग आहे. चेंडू मात्र फलंदाजाला पूर्णपणे स्विंग करून जातोय. चेंडू येते पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी.
नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय, फलंदाजाला मात्र पूर्णपणे रोखून ठेवण्याचे काम करतोय गोलंदाज तन्मय. नक्कीच धावसंख्या स्थिर राहते 2 या आकड्यावरती. गॅप सिलेक्शन शोधलाय गॅप लावला, मॅच चेंडू ट्रॅव्हल होत आहे ग्रीन पट्टीच्या बाहेर. हा येतो दर्जेदार चौकार. नक्कीच 4च्या सरासरीने धावसंख्या आमच्या स्कोरवरती पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती. नक्कीच षटकातला पुढील चेंडू असेल, एक चेंडूवर मात्र पारी पटका पाहायला मिळाला आहे, चौकार आलाय. षटकातला पुढील चेंडू असेल निवृत्तीसाठी. हो यायला शोधला गॅप मिळाला, मॅच चेंडू जातोय का बंडलांच्या बाहेर. हेच नक्कीच मिस टायमिंग स्टॉक पासतोय, चेंडू चाललाय ट्रॅव्हल होऊन बंडलांच्या बाहेर. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. नक्कीच चौकारच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडू आणि बनवावे लागतील 18 धावा. 12 चेंडू आणि 18 असं समीकरण असेल. सॉरी 28 धावाचं समीकरण असेल. सॉरी 12 चेंडू आणि 28चं समीकरण असेल. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू असेल, गोलंदाजी ट्राय असेल सागर. नक्कीच फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो या गोलंदाज, ज्याच्या हातामध्ये स्विंग अँड मिस. षटकातला पुढील चेंडू असेल गोलंदाज सागरचा. हो याला कुठेतरी स्विंग अँड मिस होत आहे, कुठेतरी षटकामध्ये चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 28 धावाची गरज. 11 चेंडू आणि 28 धावाची गरज आहे. षटकातला पुढील चेंडू असेल, गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळेल. हो याला पुढील चेंडू बॅटची लिडिंग येऊन जातोय. 1 धाव पूर्ण. या ठिकाणी एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. जर मंगळपाडा संघाला आपला संघ जर विजय करायचा असेल तर कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील फलंदाज निवृत्तीला, कारण की 10 चेंडू आणि 27 समीकरण आणून टेबलंय आपल्या संघासमोर. यावेळेला रिव्हर्स स्विंग खेळायचा होता, परंतु मिस्टॅमिंग स्टॉक पासतो, चेंडू होतो डॉट डिलिव्हरी. नक्कीच टप्पा पडत चेंडूमध्ये कुठेतरी स्विंग पाहायला मिळतोय आणि चेंडू येतोय निर्धाव. षटकातला पुढील चेंडू असेल निवृत्तीसाठी. 9 चेंडू आणि 27 समीकरण पाहायला मिळतंय. हो यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय घडतंय काय बिघडतंय. नक्कीच हा चेंडू सुद्धा येतोय निर्धाव. षटकातला पुढील चेंडू असेल, यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय. टीम बेंगलपाडा संघासमोर अजून 8 चेंडू आणि 27 धावांचे समीकरण आणून टेपलंय. हो यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय. फलंदाजाला पूर्णपणे रोखून ठेवण्याचे काम करतोय गोलंदाज सागर. लगातार चेंडू येत आहे निर्धाव. कौतुक करावे तितके कमीच असेल, कारण की मिडलवर काढायचे नादात असेल गोलंदाज सागर. हो यावेळेला ब्लोकरचा वापर केला होता, परंतु चेंडू मारला गेला, परंतु एक सिंगल नक्कीच रोटेट केली झाली. 1च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. नक्कीच 6 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. आता मात्र कुठेतरी समीकरण बदलावे लागेल टीम बेंगलपाडा संघाला. 6 चेंडू आणि 26 धावेचे समीकरण. सहा चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल खंडू. नक्कीच 3ऱ्या षटकाला होते सुरुवात.
धावसंख्या मात्र स्थिर होती 12 या आकड्यावरती टीम मेंगलपाडा संघाची. षटकाला पुढील चेंडू असेल निवृत्तीसाठी. बघूया हो आडव्या बॅटने मारायचा होता परंतु ॲक्रोझोलाने चांगला फटका खेळलाय. एक्स्ट्रा रिझन मध्ये उचलेल फेकी करेल तोपर्यंत एकदा पूर्ण दुसरीच्या नादात असेल. नक्कीच त्या ठिकाणी एकच धाव प्राप्त होते आणि एक विकेट सलामीची जोडी तुटताना पाहायला मिळते. त्या ठिकाणी धावसंख्या मात्र पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती. खूपच मागडे षटक असेल. नक्कीच तिसऱ्या षटकाला पुढील चेंडू असेल. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतो खंडू असेल. हो याला स्विंग आणि सॉरी पंचांचे दोन्ही हात समान स्थिरला पाहायला मिळते. चेंडू होते वाईट. 51 तर धावसंख्या दाखल जुळली जाईल. धावसंख्या पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. अजून 5 चेंडू आणि 24 धावेची गरज. 5 चेंडू आणि 24 धावा होतील का चेस टीम मेंगलपाडा संघाला. हो याला फुलेचा चेंडू आडव्या बॅटने लोप केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय खणखणी षटकार. यावेळेस निवृत्ती मात्र थांबणार नाहीये. नक्कीच फुलेचा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतला. चेंडू फिरकावून दिला बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय षटकार. अजूनही 4 चेंडू आणि 18चं समीकरण आहे. 4 चेंडू आणि 18 धावा होतील का चेस होतील का टीम मेंगलपाडा संघाला. षटकाला पुढील चेंडू असेल. हो याला बॅटची लिडिंग लागते. चेंडू चाललाय. या ठिकाणी विकेटचं पतंग जात आहे. धक्का क्रमांक लागतोय. दुसरा बॅक टू द पवेलियन. नक्कीच नवीन फलंदाज पाहायला मिळतोय प्रकाश असेल. अजून 3 चेंडू आणि 18चं समीकरण असेल. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारावे लागतील टीम मेंगलपाडा संघाला. 3 चेंडू आणि 3 षटकार. हो यावेळेला अटॅकचा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतोय का गोलंदाज खंडू. हेच नक्कीच विकेटचं पतंग जात आहे. प्रकारची खेळ या ठिकाणी जाते संपुष्टात. बॅक टू द पवेलियन असेल. अजून 2 चेंडू आणि 18चे समीकरण असेल. अजून 2 चेंडू आणि 18 धावा चेस करावे लागतील टीम मेंगलपाडा संघाला. नक्कीच नवीन फलंदाज एंटर होतो. जितो असेल ट्राय हँड वरती. अजून 2 चेंडू आणि 18चं समीकरण असेल. हो याला चांगला पुलेचा चेंडू. ॲग्रोझोलाने चांगला ग्राउंड फटका खेळलाय. देखील शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप करण्यात आला. नक्कीच या ठिकाणी एक सिंगल रोटेट केली जाईल. आणि म्हणलं गेलं तर आज सामना पूर्ण उंबरमाळ टीम कडे झुकलेला आहे. कारण की 1 चेंडू आणि 17चं समीकरण. हो यावेळेला विकेटचं पतंग असतं कदाचित पण डॉट डिलिव्हर पाहायला मिळते.